उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एकनाथ शिंदेंचे प्राण वाचवले होते असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। त्यावरून आता मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावरही जाऊ नका। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवणं। एकनाथ शिंदेंचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंमुळेच। एकदा एकनाथ शिंदेंनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं। तिथे किती हजारो प्रेतं कोविड काळात कशी फेकण्यात आली होती। महाराष्ट्रावरती ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांनी येऊ दिली नाही, याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। खरं म्हणजे यांच्या काय घरात का जादू मंत्र चालत होतं का बंगालचे बाबा बसले होते? कोरोनाच्या काळामध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या जवळ जाणं गरजेचं सुद्धा होतं। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की ऑक्सिजनचे टँकर कसे थांबवण्यात आले होते, रेमडेसिवीरचे असलेला तुटवडा कसा पूर्ण करण्यात आला होता, अनेक ठिकाणी कॅम्प कसे लावण्यात आले होते। आणि घरी बसून व्हीसीवर जर तुम्ही लोकांचे प्राण वाचवत असाल तर मला वाटतं हा एक सुद्धा नवीन बाबाचा चमत्कारच समजावा लागेल। एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कोरोनाचा हे झाला होता, संसर्ग झाला होता, त्यांनी त्याच्यातून ते सुद्धा बाहेर निघालेत, परंतु लोकांची सेवा करणं सोडलं नाही। 2.5 वर्षाच्या काळात उद्धवजी ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानानं सांगतायत। संजय राऊत जरा शरद पवार साहेबांनी लिहिलेलं पुस्तक वाचा। पवार साहेब म्हणतात की ज्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात यायला पाहिजे होतं त्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे फक्त 2.5 दिवस मंत्रालयात आले, उर्वरित दिवस घरात बसले। वर्षानुवर्ष पवार साहेबांची चाकरी तुम्ही करतायत। पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरेंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, किमान त्यांचं तरी ऐका। जनतेनं तर उद्धवजी ठाकरेंना कायमचं घरी बसवलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।